देवळालीचे कावळे पळाले, अर्थात देवळाली प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी होत असलेल्या दशक्रियाविधी ठिकाणी होणारा काकस्पर्श सध्या होण्याचे कमी झालेले आहे आणि त्यामुळे येथील दशक्रियाविधी पुलतांबा या ठिकाणी हलवण्याची वेळ येथील नागरिकांवरती येऊन ठेपलेली आहे. मृत्यूनंतर 10व्या दिवशी पिंडाला कावळा शिवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि कावळ्याने पिंड शिवल्यास मृतात्म्याला शांती लाभते अशी एक समजूत आहे, धारणा आहे. या दशक्रियाविधी ठिकाणाच्या शेजारून जाणारा नाला, त्याच्यात वाढलेले पानगवत, पाण्याचे दुर्भिक्ष, कावळ्यांना पिण्यासाठी पाण्याची अपूर्तता, तेथे बंद पडलेले बोरवेल आणि नगरपालिकेकडून होणारा गावचा स्वच्छतेचा अभाव, कचऱ्याचं ठिकठिकाणी ढिगारे, यामुळे येथील दशक्रियाविधी आता थांबत चाललेले आहे आणि देवळाली प्रवराचं दशक्रियाविधी ठिकाणाचं जे काही महत्त्व आहे ते दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे येथील ज्येष्ठ नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण त्यामुळे पसरलेलं आहे. माजी नगराध्यक्ष कैलासवासी बाळासाहेब चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये पहाटे 5 वाजता गावची स्वच्छता व्हायची आणि हा सर्व कचरा या ठिकाणावरून उचलला जायचा. त्यामुळे गावामध्ये ओढ्याच्या कडेला असेल, बाजारतळावरती असेल, अशा पद्धतीचा कुठेही कचरा, मांसाचे तुकडे या ठिकाणी इतस्ततः पसरत नव्हते. त्यामुळे कावळ्यांचं प्रमाण मुबलक होतं आणि दशक्रियाविधी ठिकाणाला अडचण येत नव्हती. सध्या ओढ्या नाल्यांच्या कडेला मांसाचे तुकडे असतील, इतर कचरा असेल, हा सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत उचलला जात नाही. या ज्या प्रकारामुळे ह्या कावळ्यांचं विस्थापीकरण हे ओढ्या नाल्यांकडे झालेलं आहे आणि त्यांना सकाळी 9-10 वाजेपर्यंत या ठिकाणी कचऱ्यामध्ये खायला मिळत असल्यामुळे या ठिकाणचा दशक्रियाविधी आणि त्याला होणारा काकस्पर्श याला अडचणी येत आहेत आणि देवळाली गावचं एक महत्त्व त्यामुळे दशक्रियाविधीचं कमी होत चाललेलं आहे आणि येथील नागरिक त्यांचा दशक्रियाविधी पुलतांब्याला हलवत आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये एक चिंता पसरलेली आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत असा बाजारतळावरती साचलेला कचरा राहतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कावळ्याचं प्रमाण या ठिकाणी जमतं आणि सकाळी 7 वाजता काकस्पर्शासाठी बाहेर गावून आलेले शेकडो हजारो नागरिक त्या ठिकाणी काकस्पर्शाची वाट पाहत थांबतात आणि त्यामुळे येथील जनतेची धार्मिक भावना त्यामुळे एक प्रकारे कुठेतरी दुखावले जात आहे. ह्या अशा पद्धतीच्या ओढ्याच्या कडेला टाकण्यात येणारा कचरा, नगरपालिकेकडून होणारा कचऱ्यावरती, त्याच्या विल्हेवाटीवरती कोट्यावधीचा खर्च होत असताना अशी अवस्था गावची सध्या होऊन बसल्याने काकस्पर्श या ठिकाणी होत नाही. यावरती तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि जेणेकरून येथील काकस्पर्श पूर्वभूत होईल आणि येथील दशक्रियाविधीची पुन्हा त्या ठिकाणाला महत्त्व त्याचं जागेवरती राहील. येथील दशक्रियाविधी ठिकाण आणि त्याची परंपरा ती त्यामुळे कायम राहील याची नोंद या निमित्ताने सर्वांनी घेणं गरजेचं आहे आणि त्यावरती तातडीनं उपाययोजना होणं अत्यंत गरजेचं आहे. येथे असलेल्या काकस्पर्शाच्या अडचणीमुळे देवळाली प्रवरा येथील गोरगरीब जनतेला सर्वांनाच पुलतांबा इथे जाऊन दशक्रियाविधी करणं शक्य नाही. म्हणून येथेच उपाययोजना करण्यासाठी ज्येष्ठांनी पुढाकार घेणं आता गरजेचं आहे.